नमस्कार. आज 25 जानेवारी 2026 रथसप्तमी. त्यानिमित्त आपण बघणार आहोत रथसप्तमीबद्दल संपूर्ण माहिती. मंडळींनो, रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण असा सण मानला जातो, जो की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला आपण साजरा करत असतो. या दिवशी सूर्यदेवतेची विशेष अशी पूजा केली जाते. या सप्तमीला अचला सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी किंवा माघी सप्तमी अशीही नावे दिलेली आहेत. हा सण सूर्याच्या जन्मदिवसाचा उत्सव म्हणून आपण साजरा करत असतो आणि सूर्य 7 घोड्यांच्या रसात बसून या दिवशी उत्तरायणाचा प्रवास सुरू करत असतात, अशी आख्यायिका आहे किंवा असं पुराणात सांगितलं गेलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण बघूयात रथसप्तमी का साजरी केली जाते. रथसप्तमी सूर्यदेवतेच्या जन्मदिवसानिमित्त साजरी केली जाते, हे आपण नुकतंच बघितलं. तर पौराणिक कथेनुसार महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म माघ शुक्ल सप्तमीला झाला. सूर्य हा भगवान विष्णूंचाच एक अंश आहे आणि या दिवशी सूर्याने आपल्या 7 घोड्यांच्या रथात बसून जगाला प्रकाशित करण्यास त्यांनी त्या दिवशी सुरुवात केली. सूर्य उत्तरायणात उत्तर दिशेकडे मार्गक्रमण करीत असतात, ज्यामुळे वसंत ऋतूची सुरुवात होते आणि तापमान वाढत जातं. हा सण सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी आपण साजरा करत असतो. मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाचा हा शेवटचा दिवस असतो. म्हणजे ज्या महिला संक्रांतीपासून हळदी कुंकू चालू ठेवतात त्या आजच्या दिवशी त्याचा शेवट करतात. दुसरं आपण बघूयात रथसप्तमीचं महत्त्व काय आहे. तर रथसप्तमीचा मुख्य उद्देश सूर्यदेवतेची उपासना करून आरोग्य, समृद्धी आणि पापमुक्ती मिळवणं हा आहे. सूर्य हा जीवनाचा मूळ स्रोत आहे, ग्रहांचा राजा आहे. या दिवशी पूजन केल्याने कुंडलीतील सूर्याशी असलेले संबंधित दोष दूर होत जातात. आपल्याला रोगमुक्ती मिळते आणि आपल्या जीवनात पैसा, संपत्ती आणि संततीशी निगडीत समस्या ज्या काही असतील त्या दूर होत जातात. 7 या अंकाचे विशेष महत्त्व आहे. सूर्याच्या रथाला 7 घोडे आणि 12 चाके असतात. या दिवशी सूर्यनाडी जागृत होते, सात्विकता वाढते आणि चैतन्यही मिळतं. ज्योतिषशास्त्राप्रमाणे सूर्य आत्माकारक असून कीर्ती, सत्ता आणि रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला देत असतो. हा सण वाढत्या तापमानाचा दर्शक असून शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आणतो. दान, जप आणि अनुष्ठान केल्याने त्याचे 100 पट फळ आपल्याला मिळत असते. तिसरं म्हणजे रथसप्तमी पूजेचे आपण साहित्य बघूयात. रथसप्तमीच्या पूजेसाठी तांबडी फुलं, लाल गंध, रोली आणि अक्षत, 7 रंगांची रांगोळी आणि 4मुखी दिवा, गोवऱ्या, मातीचे भांडे किंवा बोळके, दूध उतू घालण्यासाठी, खीर, खीरपुरी किंवा गुळचणे आपण नैवेद्य म्हणून ठेवू शकतो. 12 प्रकारच्या किंवा अवेलेबल नसल्यास 7 प्रकारच्या धान्यांच्या राशी, तुळशी वृंदावन, तांब्याची भांडी आणि दक्षिणा, सूर्याची प्रतिमा किंवा रथाची आकृती पाटावर आपण काढण्यासाठी, गहू, गूळ, तीळ आणि लाल कपडे दान देण्यासाठी इत्यादी साहित्य आपण पूजेसाठी घेऊ शकतो. त्यानंतर रथसप्तमीचा पूजाविधी कसा असतो ते आपण बघूयात. रथसप्तमीच्या दिवशी पूजा सकाळी अरुणोदयकाली सुरू होते. सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून घ्यायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं. घराबाहेर 7 रंगाची सुंदर अशी रांगोळी काढायची आणि रांगोळीच्या मध्यभागी 4मुखी दिवा लावायचा. पाटावर 7 घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्यनारायणाची प्रतिकृती काढायची किंवा मग प्रतिमा असेल तर आपण प्रतिमाही ठेवू शकतो. सूर्यदेवाची 12 नावे घेऊन 12 सूर्यनमस्कार घालावेत. तांबडी फुलं, गंध, नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्यासाठी खीर किंवा खीरपुरी तुम्ही ठेवू शकता. नंतर बाहेरच्या अंगणामध्ये गोवऱ्या पेटवून मातीच्या भांड्यात दूध उकळू घाल, म्हणजे उतू जाईपर्यंत उकळवायचं. 12 धान्याच्या राशी मांडून पूजा करायची.
आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्यकाष्टम आणि सूर्यकवचम स्तोत्र म्हणायचं. दिवसभर गायत्री मंत्र किंवा सूर्यमंत्राचा जप करायचा. संध्याकाळी सूर्यास्ताकडे त्राटक करा आणि प्रार्थना करा. यासोबतच व्यसनही टाळायची. अशा प्रकारे आपण सूर्यदेवतेची पूजा या दिवशी करायची असते. सूर्यदेवतेची पूजा झाल्यानंतर आपण रथसप्तमीची जी व्रतकथा आहे ती अगदी थोडक्यात ऐकूयात. आख्यायिकेनुसार गणिका नावाच्या महिलेने तिच्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणतेही दानधर्म केले नव्हते. जेव्हा त्या महिलेचा अंत झाला तेव्हा ती वशिष्ठ ऋषींकडे गेली. त्या महिलेने ऋषींना सांगितलं की मी कधीही दान केलं नाही, मग मला मोक्ष कसा मिळेल? ऋषींनी सांगितलं की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील 7वा दिवस जो येतो तिला अचला सप्तमी म्हणतात. या दिवशी केलेल्या दानाचे इतर कोणत्याही दिवसांपेक्षा 1000 पट जास्त पुण्य मिळतं. या दिवशी पवित्र नदीत स्नान करा, सूर्याला जल अर्पण करा, दिवा दान करा आणि दिवसातून एकदा मिठाशिवाय अन्न खा. असे केल्याने मनुष्याला मोठे पुण्य प्राप्त होते. सप्तमीच्या 7व्या दिवशी गणिके